Welcome to yet another session in which we are going to learn about monopoly. And we are already learning about it throughout the time. We have seen the features of monopoly, characteristics that is, and also yesterday we have seen the sources of monopoly. कशा कशामुळे मोनोपॉली क्रिएट होते ते आणि मोनोपॉली म्हणजे ऍक्च्युली काय, या दोन अतिशय छोट्या, अतिशय सोप्या आणि तुम्ही आधी पाहिलेल्या गोष्टी आपण थोड्याशा इन डिटेल्ड पाहिल्या. ओके, सो आज आता आपण मोनोपॉली बद्दल पुढे बघणार आहोत. इक्विलिब्रियम कसा असतो. होपफुली तुमच्याकडे तुमच्या बॅग्स, त्याच्यात पुस्तकं आणि वह्या आणि वहीमध्ये पेन आणि असं सगळं असेल, कारण जर समजा डायग्राम काढायला लागलीच तर आपलं असावं म्हणून. ओके, सो मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की आपण ह्याच्या आधी कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या होत्या, कशा कशा प्रकारे फीचर्स असतात त्याची, त्याच्यासाठी काही व्हिडिओज बघितल्या होत्या. नंतर सिंगल सेलर असतो, तो मार्केटमध्ये तो प्राइस सेटल करतो, तो प्राइस ठरवतो, तो सप्लाय कंट्रोल करतो, त्याला कॉम्पिटिशन नसते, त्याच्या प्रॉडक्टला कुठलाही क्लोज सबस्टिट्यूट नसतो. नंतर फर्म हीच इंडस्ट्री सारखी असते, त्यात कोणत्याही प्रकारचं डिस्टिंक्शन नसतं. तो मार्केटचा सप्लाय कंट्रोल करतो आणि त्याचा डिमांड कर्व जो असतो तो डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व असतो. आपण काही एक्झाम्पल पण बघितली होती, जसं की ऑइल प्रोड्युसिंग कंट्री, ऑइल एक्सपोर्टिंग कंट्री दॅट इज ओपेकची संघटना, इंडियन रेल्वेज, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी आपल्यासाठी एअरक्राफ्ट बनवतं भारतातली. सो न्यूक्लिअर पॉवरमध्ये असलेली गव्हर्नमेंटची आपल्या मोनोपॉली, नंतर सम ऑपरेशन ऑफ बस ट्रान्सपोर्टेशन, ही सगळी त्याची काही एक्झाम्पल होती. मग आपण बघितलं तर सोर्सेस ऑफ मोनोपॉली पॉवर काय आहेत, तर नॅचरल सोर्समुळे मोनोपॉली क्रिएट होते. कशी ते आपण अतिशय इन डिटेल, आणि काल पण मी 2दा रिवाइज केलं होतं ते. त्यानंतर एक्सक्लुझिव्ह पोझिशन ऑफ टेक्निकल नॉलेज, रॉ मटेरियलची एक्सक्लुझिव्ह ओनरशिप असल्यामुळे, लिगल सोर्सेसची मालकी असल्यामुळे, नंतर खूप मोठ्या प्रमाणावर तुमचं प्रोडक्शन आणि चालल्यामुळे तुमचे कॉस्ट कमी होऊन, किंवा तुमचं बिझनेस रेप्युटेशन असेल अनेक वर्षांचं, तर तुमच्या कॉम्पिटिटरला हार्म होतं आणि तो कॉम्पिटिशन निर्माणच करू शकत नाही म्हणून, किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे सप्लायर्स आहेत मार्केटमध्ये, त्यांनी एक जो ग्रुप फॉर्म केला, कार्टेल ज्याला म्हणतात, किंवा सिंडिकेट, आणि त्यांनी मार्केटवर रूल करायचं ठरवलं, तर त्या बिझनेस कंबाईन्स मधून निर्माण होणारी मोनोपॉली. आणि तसंच नवीन कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून आर्टिफिशियल बॅरियर्स निर्माण करून, जेव्हा एखादा माणूस किंवा एखादी फर्म किंवा एखादी एंटिटी मोनोपॉली बनते, त्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मोनोपॉलीचे सोर्सेस पाहिले होते. आणि आज आपण शॉर्ट रन इक्विलिब्रियम बघणार आहोत फर्म अंडर मोनोपॉलीचा. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात येत आहे? अरे वा, आज एकदम तुम्ही 40 माणसं दिसताय मला, म्हणजे मला आनंद वाटतोय डेफिनेटली बघताना. शाबास तुमचे. सो लेट मी जस्ट शेअर अटेंडन्स शीट विथ यू, कारण मला तुम्ही दिसलात आता, आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली पुढच्या ह्याला सुरू करूया. मी तुमच्या अटेंडन्स शीट ह्याच्यात टाकली आहे, तुम्ही अटेंडन्स लावू शकता तुमची. लेट्स सी. सो पहिलं तर शॉर्ट रन इक्विलिब्रियम इज अ पिरियड ऑफ टाइम इन विच ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कॅनॉट बी चेंज्ड. आपल्याला माहिती होतं आणि आधीही आपण बघितलंय की शॉर्ट रन इक्विलिब्रियम किंवा शॉर्ट रन पिरियडमध्ये फक्त एक रॉ मटेरियल किंवा एक काय म्हणू आपण त्याला फॅक्टर ऑफ प्रोडक्शन जो असतो तो चेंज करण्यासारखा असतो, बाकी सगळे सेम राहतात. सो सम फॅक्टर्स विल रिमेन फिक्स्ड इन अ शॉर्ट रन. In a short run period, a monopoly firm would attain equilibrium when, सो मोनोपॉली फर्म तेव्हाच इक्विलिब्रियम अटेन करू शकते जेव्हा MR मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू MC आणि MC कर्व मार्जिनल कॉस्ट कर्व इंटरसेक्ट्स मार्जिनल रेव्हेन्यू कर्व फ्रॉम द बिलो. ही दोन्ही कंडिशन तुम्हाला माहितीये ना, आपण हे गेल्या वेळी पण बघितलं होतं, आठवतंय का तुम्हाला? उत्तर द्या हा बाळांनो, नुसतं लॉग इन करून उपयोग नाहीये. तुम्हाला आठवत आहेत का या दोन कंडिशन आपण लास्ट लेसन मध्ये बघितलेल्या परफेक्ट कॉम्पिटिशनच्या इक्विलिब्रियमच्या कंडिशन आहेत या? येस मॅम. मग सांगा बरं कोणत्या दोन कंडिशन आहेत? मार्जिनल रेव्हेन्यू. जरा अरे तुम्ही नुसते माईक लावून बोला नीट पूर्ण, घाईघाई करू नका म्यूट करण्याची. मला सांगा तर कोणत्या दोन कंडिशन आहेत?
Marginal revenue. Marginal cost. मार्जिनल Marginal cost. काय मार्जिनल रेव्हेन्यू मार्जिनल कॉस्ट हे काय आहे, पण त्यांचं काय रिलेशन असलं पाहिजे? Marginal revenue is equal to marginal cost. व्हेरी गुड शुभम. आणि दुसरी कंडिशन काय होती? ही झाली पहिली कंडिशन, एमसी शुड बी इक्वल टू एमआर. दुसरी कंडिशन काय होती? एमसी कर मार्जिनल. Average revenue. नुपुर बोल. Average revenue is equal to average cost. नाही, ऍव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू ऍव्हरेज कॉस्ट ही नॉर्मल प्रॉफिट साठी असलेली कंडिशन होती. शुभम, तुला सांगायचंय? Marginal cost curve intersect marginal revenue from below. व्हेरी गुड शुभम. सो असं लक्षात घ्या की मार्जिनल कॉस्टचा कर्व आहे तो मार्जिनल रेव्हेन्यूच्या कर्वला खालून इंटरसेक्ट झाला पाहिजे, आणि तो ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होईल तो पॉइंट ऑब्व्हियसली एमआर इक्वल टू एमसी असणार आहे. येते लक्षात? सो या दोन कंडिशन ज्या पॉइंटवर फुलफिल होतील त्या पॉइंटवरती आपल्याला इक्विलिब्रियम मिळतो. आपल्याला माहिती आहे ऑलरेडी इक्विलिब्रियम जरी असेल तरी त्या पॉइंटवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रॉफिट मिळू शकतो. पहिला असतो सुपर नॉर्मल प्रॉफिट, बरोबर. नंतर असतो जर समजा नॉर्मल प्रॉफिट, त्यानंतर असतो लॉस, आणि त्यानंतर फर्मने कधी शटडाऊन हवं त्याचं शटडाऊन पॉइंट. हे चारही पॉइंट आपण परफेक्ट कॉम्पिटिशनला बघितले होते. आता ते आपण मोनोपॉलीच्या अंडर बघणार आहोत. बघा बरं काय लिहिलंय. सुपर नॉर्मल प्रॉफिट तुमच्या समोर स्क्रीन आहे, त्याच्या खालचा पॅरेग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवते. आपण ऑलरेडी डायग्राम बघणार आहोत त्याची. ही डायग्राम काढून घ्या बरं आधी तुमच्याकडे. त्या डायग्राम मध्ये एक्स ऍक्सिस वरती आपल्याला क्वांटिटी दिसतेय, वाय ऍक्सिस वरती आपल्याला प्राइस रेव्हेन्यू कॉस्ट दिसतेय. त्यात आपल्याला डाऊनवर्ड स्लोपिंग एआर म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू कर्व दिसतोय, डाऊनवर्ड स्लोपिंग एमआर म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू कर्व दिसतोय, आणि मार्जिनल रेव्हेन्यू कर्वने एक्स ऍक्सिसला पण कट केलंय. ओके. त्यानंतर यू शेप्ड असा एसी कर्व दिसतोय, आणि तसाच एक शेप यू शेप्ड असलेला फक्त आपल्याला त्याचा वर जाणारा कर्व दिसतोय, दॅट इज एमसी कर्व, मार्जिनल कॉस्ट कर्व. इथपर्यंत तुम्हाला दिसत असेल तर मला सांगा, म्हणजे तुम्हाला त्याचा हेल्प होईल त्याची. तुम्ही काढताय ह्यातलं जरा कोण कोण काढताय त्यांनी फक्त हात रेस करा, म्हणजे मी ती डायग्राम तुमच्या समोर ठेवणार आहे. ओके. काढा. मी तुम्हाला देते थोडा वेळ. ओके. सो तुमची डायग्राम काढून झाली असेल असा मी अंदाज करते. आपल्याला ही डायग्राम परत बघताच येणार आहे डेफिनेटली. मला मागच्या साईटवर जाऊया, स्लाइडवर. इफ द ऍव्हरेज रेव्हेन्यू दॅट इज AR इज ग्रेटर दॅन ऍव्हरेज कॉस्ट, आपण हे ऑलरेडी बघितलं होतं जर तुम्हाला आठवत असेल तर. आपल्याला सुपर नॉर्मल प्रॉफिटची कंडिशन अशी मिळाली होती, तुम्हाला आठवत असेल तर, जर समजा AR इज ग्रेटर दॅन AC, तर आपल्याला त्या पॉइंटला जो प्रॉफिट मिळतो किंवा जो फायदा होतो तो आपला सुपर नॉर्मल प्रॉफिट असतो. बरोबर आहे का मित्रांनो? हे आठवतंय तुम्हाला आपण गेल्या वेळी बघितल्याचं? सो जर AR इज ग्रेटर दॅन AC, then the monopoly firm will earn supernormal profit.
इन द फिगर 2.2 जी तुम्ही काढून घेतलेत त्यात AR अँड MR आर डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व. बघा बरं, AR आणि MR आपण जे म्हणतोय हे खाली येणारे दोन्ही कर्व दिसतात, बरोबर आहे ना? हे बघा, हे जे दोन कर्व खाली येत आहेत ते खाली येणारे डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व आहेत, AR आणि MR. त्यानंतर MR लाईज बिलो AR कर्व शोईंग MR इज लेस दॅन AR. सो आपण असं म्हणू शकतो की ते दोन्ही डाऊनवर्ड स्लोपिंग आहेत आणि AR हा कर्व वरती आहे आणि MR हा कर्व खालती आहे. ही दोन्ही पॉइंट मी जे तुम्हाला आता सांगितले ते तुम्हाला लक्षात आलेत का? AR आणि MR डाऊनवर्ड स्लोपिंग आहेत हा पहिला पॉइंट होता आणि दुसरा पॉइंट असा होता की AR च्या पेक्षा MR हा खाली दिसतोय, खालून जाणार आहे. याचाच अर्थ MR मार्जिनल रेव्हेन्यू हा ऍव्हरेज रेव्हेन्यू पेक्षा AR पेक्षा कमी आहे. हे दोन पॉइंट तुमच्या लक्षात आले? होय, येस मॅम. ओके, Yes. व्हेरी गुड. सो इज लेस दॅन AR, दॅट इज प्राइस. आपल्याला माहिती आहे ऍव्हरेज रेव्हेन्यूला प्राइस असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना? सो लक्षात ठेवा नेहमी आपण असं म्हणू शकतो की ऍव्हरेज रेव्हेन्यू ही प्राइस एवढीच असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो मार्जिनल रेव्हेन्यू हा कमी आहे प्राइस पेक्षा. The average cost, that is AC, and marginal cost MC are U-shaped curves. बघा बरं, AC आणि MC U-shaped curve आहेत का? हे बघा, Yes, ma'am. हा एक U-shaped Yes. curve दिसतोय जो MC चा आहे आणि त्याच्या बरोबरीने AC चा कर्व हा दिसतोय. दिसला तुम्हाला दोन्ही कर्व, AC आणि MC दोन्ही U-shaped कर्व आहेत. आणि जे लक्षात येत नसेल, कारण आज मला खूप नवीन मुलं दिसतात, दॅट इज अगेन अ गुड साईन. पण जेव्हा ती मुलं दिसतात तर मी म्हणेन की ज्यांनी रेग्युलर लेक्चर अटेंड केलंय त्यांना हे थोडंसं पटकन समजण्याची शक्यता जास्त वाटते मला, कारण आपण हे ऑलरेडी गेल्या लेसन मध्ये बघितलंय. तशीच साधारण डायग्राम आहे. तर तुम्हाला जर कळत नसेल, काहीही लक्षात येत नसेल तर हात वर करा, मध्येच बोला, विचारा. इथे या क्लासमध्ये बोलायला काहीही प्रॉब्लेम नसतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो. सो आपण बघितलं AC आणि MC, ऍव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट, हे दोन्ही यू शेप्ड कर्व दिसतात. द मोनोपॉली फर्म अटेन्स इक्विलिब्रियम ऍट पॉइंट E. सो आपल्याला माहिती आहे ऍट पॉइंट E, जरा मला आधी ड्रॉइंग क्लिअर करू दे. येस. सो आपण बघू शकतो की हा जो E पॉइंट आहे, या E पॉइंट वरती या E पॉइंट वरती आपल्या फर्मने इक्विलिब्रियम अटेंड केलाय. का? कारण MR आणि MC कर्व एकमेकांना इंटरसेक्ट करताय, बरोबर, ऍट पॉइंट E. म्हणजे आपण म्हणू शकतो का पहिली कंडिशन फुलफिल झाली MR इक्वल टू MC वाली, हो की नाही? Yes, ma'am. येस मॅम. हो. हा, येस. Yes, ma'am. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हेही म्हणू शकतो की बघा MR कर्व वर आहे आणि हा खालून येऊन MC कर्व इंटरसेक्ट झालाय. हा बघा, इकडून खालून आलाय की नाही MC कर्व MR कर्वला इंटरसेक्ट करायला. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की दुसरी कंडिशन पण फुलफिल झालीये आणि त्यामुळे सिम्पली आपण E पॉइंटला इक्विलिब्रियम लावत असं आपण म्हणू शकतो. सो तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की E पॉइंट हा इक्विलिब्रियम पॉइंट आहे. ओके. सो इक्विलिब्रियम पॉइंट वरचं आउटपुट जे आहे ते OQ हे आहे आणि OP ही इक्विलिब्रियम प्राइस आहे. ऍव्हरेज रेव्हेन्यू आहे AQ आणि ऍव्हरेज कॉस्ट आहे CQ. तुम्ही मला सांगा, हा गेल्या वेळी आपण हे बघितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. आपण बघूया हे लक्षात आहे का आपल्या. मला सांगा इक्विलिब्रियम लेव्हल वरती माझी प्राइस किती असणार आहे रे? माझी प्राइस मला कोणत्या कर्व वर मिळते सांगा? कोणता कर्व म्हणजे प्राइस असं मी म्हटलं होतं मगाशी? नाही आठवत आहे. AR, ऍव्हरेज रेव्हेन्यूचा कर्व. AR. म्हणजेच आपल्या प्राइसचा कर्व असतो. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल, आता हा E पॉइंट धरून वर खाली जितकं जाऊ तितकं आपल्याला त्या फिगर मिळत जाणार आहे. मग आता मी काय करीन, E पॉइंटला धरून AR कर्वला इंटरसेक्ट करीन. म्हणजे बघा, मला या कर्व पर्यंत जायचंय आणि त्याला मागे नेईन, त्या कर्वला मागे. म्हणजे मला कोणती प्राइस मिळते रे? P. म्हणजे मी म्हणू शकते
कारण मी AR कर्व पर्यंत वरती गेले ना, इक्विलिब्रियम जो पॉइंट आहे त्या पॉइंटला धरून आता मी प्रत्येक कर्व जो आहे AC, MC, AR, MR या प्रत्येक कर्वला इंटरसेक्ट करणारा पॉइंट जेव्हा मी बघेन तेव्हा माझ्या लक्षात येईल की आपण कोणत्या प्राइसवर आहोत, किंवा आपण नॉट प्राइस, कोणता आपण AC म्हणजे किती आहे, MC म्हणजे किती आहे, AR म्हणजे किती आहे. ओके, मला सांगा ए हा पॉइंट AR कर्व वरचा आहे का? Yes, ma'am. बरोबर. म्हणजे AR बरोबर. कर्व वरचा मी पॉइंट धरून तोच पॉइंट मागे खेचत नेला वाय ऍक्सिस पर्यंत, तर मला कोणता पॉइंट मिळतोय? P. P P. पॉइंट मिळतोय. बरोबर ना? म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की P पॉइंट आणि त्याला आपण खाली जोडणार, कारण आपल्याला अख्खं फिगर हवी आहे ना. म्हणजे OP ही एवढी आपली इक्विलिब्रियम प्राइस आहे. येतंय तुमच्या लक्षात? Yes, ma'am. Yes, आता ma'am. तुम्हाला इक्विलिब्रियम प्राइस किती ते कळली. आता मला सांगा इक्विलिब्रियम क्वांटिटी किती असेल रे? OQ. OQ. काय केलं त्याच्यासाठी OQ. शोधायला? E पासून बरोबर, एकदम बरोबर. E पासून खालती Q पॉइंट. करेक्ट. E पासून खाली क्वांटिटीचा जो ऍक्सिस आहे आपला एक्स ऍक्सिस त्याला जोडलं आणि मग तिथे आपल्याला हा जो पॉइंट मिळाला त्याला Q नाव दिलं आणि म्हणूनच आपली इक्विलिब्रियम क्वांटिटी OQ एवढी आहे. येतंय का लक्षात? जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे जुने आहेत त्यांना पण. आपण इक्विलिब्रियम प्राइस आणि इक्विलिब्रियम क्वांटिटी कशी शोधून काढली हे तुम्हाला कळलंय का? Yes, व्हेरी गुड. ma'am. सो आता मला तुम्ही हेच धरून असं सांगा की याच्यानंतर मी ऍव्हरेज रेव्हेन्यू कसा शोधून काढू शकेन? अरे खूपच सोपं आहे. मी सांगते तुम्हाला. लक्षात घ्या. आपला इक्विलिब्रियम पॉइंट E हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता आपले जे काही काय म्हणू, जे काही पुढच्या किमती येतील त्या सगळ्या E पॉइंटच्या रेषेत येणार आहेत. बरोबर. मग मी काय करणार, मी ऍव्हरेज रेव्हेन्यूच्या कर्व वर जाणार. माझा ऍव्हरेज रेव्हेन्यूचा कर्व हा आहे की नाही, हा वाला. सो मी काय करणार, त्या कर्व वर इंटरसेक्ट करेपर्यंत टेकवणार. सो मला A पॉइंट मिळेल. बरोबर आहे का? आणि Yes, जस्ट ma'am. Yes, ma'am. त्याच पॉइंटला म्हणजे E पॉइंटला खाली एक्स ऍक्सिस पर्यंत पण जोडणार. म्हणजे मला ही जी लाईन मिळेल ना, ती लाईन माझी ऍव्हरेज रेव्हेन्यूची असणार. म्हणजे थोडक्यात ऍव्हरेज रेव्हेन्यूचा कर्व तो जो पॉइंट इंटरसेक्शनचा असणार आहे ए पॉइंट, त्याला मी फक्त एक्स ऍक्सिस पर्यंत नेऊन जोडणार की मला मिळेल माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू, दॅट इज AQ. बघा इथे ऍव्हरेज रेव्हेन्यू AQ असं लिहिलंय का? आलं लक्षात? Ma'am. आता तसंच तुम्ही मला सांगा ऍव्हरेज कॉस्ट कशी शोधाल? ऍव्हरेज कॉस्टचा कर्व कोणता आहे सांगा मला. AC. करेक्ट, AC कर्व आहे. बरोबर. म्हणजेच मला काय करायला लागेल, E पॉइंट पासून कुठल्या कर्व पर्यंत जायला लागेल रे वरती? AC. करेक्ट, AC. म्हणजे मला कळतं मी कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट झाले. C पॉइंटला. करेक्ट. C. आणि आता हाच पॉइंट मी खाली कुठपर्यंत ड्रॅग करणार? Q. करेक्ट, Q एक्स पॉइंट ऍक्सिस पर्यंत. पर्यंत. दॅट इज Q पॉइंट. बरोबर. म्हणजेच माझा ऍव्हरेज कॉस्ट कर्व किती असणार आहे? CQ. CQ. करेक्ट, CQ. मग बघा इथे ऍव्हरेज कॉस्ट कर्व CQ आहे का? आहे ना. म्हणजे मला असं म्हणता येईल की आता माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू किती आहे ते मला कळला, AQ. मला ऑलरेडी माझा इक्विलिब्रियम आउटपुट OQ आहे हे माहित होतं आणि माझा ऍव्हरेज कॉस्ट कर्व किती आहे ते पण मला कळला, CQ. मग आता मला सांगा टोटल रेव्हेन्यू काढण्याचा फॉर्म्युला काय आपला? Average revenue into quantity. करेक्ट, ऍव्हरेज रेव्हेन्यू इंटू क्वांटिटी और आउटपुट. बरोबर. मग ऍव्हरेज रेव्हेन्यू तर मिळालाय आपल्याला AQ मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी मिळाली OQ. मग आपल्याला कुठले दोन मल्टिप्लाय करायचे? AQ हा रेक्टँगल
मल्टिप्लाइड बाय ओ क्यू. मग सिम्पली आपण काय म्हणू शकतो, ओ पी ए क्यू हा एवढा कर्व जो आहे तो आपला कुठला झाला, टोटल रेव्हेन्यूचा कर्व झाला. बरोबर आहे की नाही? येत आहे का लक्षात तुमच्या? आपण Yes, काय केलं, ma'am. फक्त ए क्यू आणि ओ क्यू यांना फक्त आपण त्याचा रेक्टँगल आहे तो मिक्स केला. बरोबर ना? हे लक्षात आलंय का तुमच्या बाळांनो? मला सांगा, ज्यांना ज्यांना लक्षात आलंय त्यांनी जरा ते आपले हात जे रेज करायचे असतात ते रेज करा बरं, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळलंय का नाही कळलंय. नाही तर मी परत सांगणार आहे म्हणून. मॅम परत सांगा. मॅम परत सांगा ना एकदा. सांगते ना. बघा, मी सगळं क्लिअर करते आणि तुम्हाला सांगते. आधी मला सांगा आणि तुम्ही उत्तर द्या मी जेव्हा विचारीन तेव्हा. आधी मला सांगा, तुम्हाला आपण ऍव्हरेज रेव्हेन्यू आणि ऍव्हरेज कॉस्ट कसं काढलं ते कळलं का रे? परत Yes, सांगायला ma'am. हवंय ते कसं काढलं ते? ओके, तिथपासून सुरुवात करूया. सो असा विचार करा, आपल्याकडे दोन कर्व आहेत, ऍव्हरेज कॉस्ट आणि ऍव्हरेज रेव्हेन्यू. इथपर्यंत लक्षात आलं दोन कर्व कुठे कुठे आहेत ते? हा जो यू शेप्ड वाटी सारखा दिसतोय तो एसी कर्व आहे ऍव्हरेज कॉस्टचा, आणि हा जो डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व सारखा दिसतोय तो एआर कर्वचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, ऍव्हरेज रेव्हेन्यूचा कर्व ऍव्हरेज रेव्हेन्यू जितका असतो तेवढीच आपली प्राइस असते. राहील का लक्षात हे? आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय की आपल्याला इक्विलिब्रियम पॉइंट एकदा शोधला आपण, तो मिळाला, कारण त्याची कंडिशन असते एमसी इक्वल टू एम आर असलं पाहिजे, तर ते आपल्याला मिळालं, आणि एमसी कर्वने खालून कट केलं पाहिजे एम आर कर्वला. या सगळ्या दोन्ही कंडिशन फुलफिल केल्यावरती आपल्याला ई पॉइंट मिळाला जो इक्विलिब्रियमचा आहे. आता याच्यानंतर आपल्याला जेव्हा ऍव्हरेज रेव्हेन्यू काढायचा असेल तेव्हा फार छोटी गोष्ट करायची असते. ऍव्हरेज रेव्हेन्यू काढण्यासाठी या ई पॉइंट वरून ऍव्हरेज रेव्हेन्यूच्या कॉस्टवर आपली पेन्सिल घेऊन जायची असते किंवा पेन. सो ती मी घेऊन गेले तर मला ए पॉइंट मिळाला. ओके, आणि आता सेम तसंच करायचं की त्याच ई पॉइंट वरनं खाली एक्स ऍक्सिस वरती पॉइंट घेऊन जायचा की आपल्याला क्यू पॉइंट मिळेल. म्हणजेच माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू ए आणि क्यू असा झाला, कारण मी ऍव्हरेज रेव्हेन्यूच्या कर्व वरून एक पॉइंट उचलला आणि एक्स ऍक्सिस वरनं एक पॉइंट उचललाय सेम रेषेतला ए क्यू. सो ए क्यू हा माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू झाला. हे लक्षात येत आहे का? पटापट उत्तर द्या, हो की नाही? Yes, ma'am. Yes, Okay? येस ma'am. मॅम. व्हेरी Yes, गुड. ma'am. आता तसाच आपल्याला ऍव्हरेज कॉस्ट कर्व शोधायचा आहे, आणि ऍव्हरेज कॉस्ट कर्व शोधण्यासाठी कुठला कर्व बघायला लागेल आपल्याला? AC. एसी कर्व. करेक्ट. एसी कर्व म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा इक्विलिब्रियम पॉइंट शोधला आपण ई, बरोबर? ई पॉइंट पासून मी कुठल्या पॉइंट पर्यंत गेलं पाहिजे? एसी कर्वच्या. मग एसी कर्वचा कुठचा पॉइंट सापडतो मला? C. करेक्ट, सी पॉइंट. आणि आता काय करायचं, पुढचं ई पॉइंट पासून कुठे ड्रॅग करायची लाईन? Q. Q. करेक्ट, क्यू पर्यंत. म्हणजेच मी हे ड्रॅग करते कारण मी तुम्हाला सांगते म्हणून, इतर वेळी नुसता ग्राफ बघून पण समजतं ते की सी क्यू हा माझा ऍव्हरेज कॉस्ट कर्व आहे. बघा, एसी कर्व आहे आणि त्याच्यावरचा सी पॉइंट उचललाय, आणि एक्स ऍक्सिस वरचा क्यू पॉइंट जो सेम रेषेत आहे इक्विलिब्रियम पॉइंटच्या आणि सी पॉइंटच्या, हे दोन पॉइंट मिळून मी क्यू पॉइंट उचललाय. सो दॅट इज सी क्यू, म्हणजे माझी ऍव्हरेज कॉस्ट सी क्यू आहे. इथपर्यंत लक्षात आलं? Yes, ma'am. व्हेरी गुड. Yes, ma'am. येस मॅम. टोटल रेव्हेन्यू कसा काढायचा हे आपण बघणार आहोत. ओके, टोटल रेव्हेन्यू काढण्याचा फॉर्म्युला आहे ऍव्हरेज रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय आउटपुट, किंवा मगाशी तिने म्हटलं होतं क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजेच आउटपुट असतं, क्वांटिटी प्रोड्यूस. सो ऍव्हरेज रेव्हेन्यू हा आपण मगाशी काढला होता ए पॉइंट पासून क्यू पॉइंट पर्यंत, म्हणजे ए क्यू. ही रेषा आहे ती. इथपर्यंत लक्षात आलं मी जे म्हणते ते? ऍव्हरेज रेव्हेन्यूला जेव्हा Yes, तुम्ही म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यूचा अर्थ असतो एका कमोडिटी पासून मिळणारा इन्कम, आणि त्या एका कमोडिटीचं इन्कम मल्टिप्लाइड बाय जर पूर्ण कमोडिटी किती प्रोड्यूस केल्यात ते आउटपुट, हे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतो टोटल रेव्हेन्यू, टोटल इन्कम. सो ए क्यू मल्टिप्लाइड बाय टोटल आउटपुट दॅट इज ओ क्यू. ते पण कसं बघितलं आपण इक्विलिब्रियम लेव्हलचं आउटपुट बघितलंय, ओ क्यू. हे दोन गोष्टी लक्षात आल्या? ए क्यू मल्टिप्लाइड बाय ओ क्यू का केलं ते? नाही लक्षात आलंय?
परत सांगायला हवंय? भानू उत्तर द्या मला, त्याशिवाय मी किती वेळा सांगणार तुम्हाला? हो नाही लक्षात आलंय का मला सांगा, की नाही आलंय? मॅम परत सांगा. सांगते. ऍव्हरेज रेव्हेन्यू काढला आपण AQ. तो AQ जो आहे तो आपण इथे दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. आणि आपल्याला इक्विलिब्रियम लेव्हलचं ई पॉइंट वरून खाली एक्स ऍक्सिस वर जेव्हा नेलं तेव्हा EQ असं आपल्याला लाईन मिळाली. आता मी फक्त क्वांटिटी एक्स ऍक्सिस वर आहे ना, म्हणून OQ हे आपलं इक्विलिब्रियम लेव्हलचं आउटपुट झालं. म्हणून AQ मल्टिप्लाइड बाय OQ हे आपल्याला करायला लागतील, सो दॅट आपल्याला काय कळेल, ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे एका कमोडिटी पासून मिळणारा फायदा. समजा एका कमोडिटीला 5 रुपये आपल्याला फायदा नाही, इन्कम मिळतंय, आणि अशा मी 10 कमोडिटी प्रोड्यूस केल्या तर आपल्याला टोटल 50 रुपये मिळाले पाहिजेत. 10 मल्टिप्लाइड बाय 5, बरोबर आहे की नाही? इथपर्यंत लक्षात येत आहे? आपण तेच करतोय, फक्त ग्राफिकल पद्धतीने करतोय. मग त्याच्यासाठी खूप सोपी पद्धत असते. जिथे ए पॉइंट इंटरसेक्ट झाला ना, तो मागे वाय ऍक्सिस वर कनेक्ट करा आणि वाय ऍक्सिसच्या सगळ्या रेषा ओ पॉइंट पर्यंत कनेक्ट करा. आता आपल्याला एक रेक्टँगल मिळालाय, बरोबर आहे का? बघा रेड मी रेक्टँगल काढलाय ग्राफवर. येस मॅम. करेक्ट. आता तो रेक्टँगल म्हणजे आपला टोटल रेव्हेन्यू झाला. बघा OPAQ हे सगळे 4 पॉइंट आहेत की नाही रेक्टँगलचे आपण जोडलेले. बाकी सगळे मधले पॉइंट विसरून जा. आपण काय जोडलंय, आधी OQ जोडलं, मग AQ जोडलं, मग A चा पॉइंट मागे वाय ऍक्सिस वर जोडला, आणि मग जी उरलेली रेषा होती P आणि O वाली ती जोडून टाकली. सो दॅट इज OPAQ म्हणजे माझा टोटल रेव्हेन्यू झाला OPAQ. येतंय लक्षात तुमच्या? काय नाही Yes, ma'am. कळते मला सांगा बरं. आता यात Yes, ज्यांना ma'am. कळलं नाहीये त्यांनी आता मला सांगा की काय कळलं नाहीये. कळलंय तुम्हाला सगळ्यांना आपण OPAQ कसं मिळवलं ते? ओके. आता तसंच प्रकारे आपल्याला टोटल कॉस्ट मिळवायचे. टोटल कॉस्ट मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, की आपल्याला स्पेसिफिकली ऍव्हरेज कॉस्ट बघायला लागेल. कारण फॉर्म्युला असा असतो, टोटल कॉस्ट इज इक्वल टू ऍव्हरेज कॉस्ट म्हणजे एका कमोडिटीला बनवायला लागणारी कॉस्ट मल्टिप्लाइड बाय आउटपुट. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता इक्विलिब्रियम लेव्हलचं आउटपुट किती आहे रे? किती आहे आउटपुट? OQ करेक्ट. ते इथे दिसतंय. आणि ऍव्हरेज कॉस्ट मगाशीच आपण काढली होती AC कर्व वरनं, बरोबर ना? तिथे C पॉइंट होता आणि आपण त्या C पॉइंटला Q पॉइंट वरती आणून जोडलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर आपण CQ ही ऍव्हरेज कॉस्ट बघितली होती. आठवतंय का सोनेनो तुम्हाला? Yes, ma'am. व्हेरी गुड. Yes, ma'am. सो आता पण आपण सेम गोष्टी करणार आहोत. या C पॉइंट पासनं आपण मागे वाय ऍक्सिसला जाऊन जोडलं. आपल्याला कुठला पॉइंट मिळाला सांगा? C पासून मागे वाय ऍक्सिसला जोडलं तर B. करेक्ट, B पॉइंट मिळाला, बरोबर आहे ना? म्हणजे आता याच B पॉइंटला आपण खाली नेऊन जोडायचं. मग आता मला सांगा, हा जो नवीन रेक्टँगल दिसतोय त्याचं नाव काय असू शकेल? O पासून सुरू केल्यावरती OBCQ. येतंय लक्षात? म्हणजे आपण टोटल कॉस्ट कशी काढली ती OBCQ. मग आता मला सांगा, मगाशी आपला टोटल रेव्हेन्यू किती होता? OPAQ. आणि आता आपली टोटल कॉस्ट झाली OBCQ. मग आता या दोन्ही रेक्टँगल मधला फरक काढायचा असेल तर मला काय करायला लागेल, हा जो रेड रेक्टँगल दिसतोय ना, त्या रेड रेक्टँगल मधनं ब्लू रेक्टँगल वजा करायला लागेल. म्हणजे उरलेला रेक्टँगल जो असेल तो असेल माझा टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट मधला फरक. आणि जेव्हा टोटल रेव्हेन्यू म्हणजे टोटल इन्कम आणि टोटल कॉस्ट म्हणजे आपला खर्च, जेव्हा इन्कम मधनं खर्च वजा केला जातो तेव्हा मला मिळतो प्रॉफिट. येतंय का लक्षात? म्हणजेच मी असं म्हणू शकते की मला जर प्रॉफिट काढायचा असेल तर माझा फॉर्म्युला काय होईल?
total revenue minus total Revenue cost. minus cost. येस, TR मायनस TC, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. मग आता मला असं म्हणायला लागेल टोटल रेव्हेन्यू माझा होता OPAQ म्हणजे रेड रेक्टँगल आणि टोटल कॉस्ट होती OBCQ म्हणजे ब्लू रेक्टँगल. मग त्याच्या बाहेर असणारा हा जो एरिया दिसतोय आता मी येलो रेक्टँगल मध्ये दाखवतेय, तो रेक्टँगल म्हणजे माझा असणार आहे टोटल प्रॉफिट किंवा प्रॉफिट नुसता, जो आपण म्हणू शकतो बी पासून सुरुवात करून बी काय असेल BP AC. करेक्ट. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं आपण प्रॉफिट कसा शोधला ते फर्मचा. Yes, ma'am. बरोबर आहे Yes, की ma'am. नाही. सो आपला प्रॉफिट असणार आहे एरिया OPAQ मायनस एरिया OBCQ इज इक्वल टू एरिया BPAC म्हणजे आपला येलो रेक्टँगल. ओके, म्हणून आपण म्हणू शकतो की फर्मला प्रॉफिट होईल. पण 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 आपल्याला लक्षात ठेवायचंय की या प्रकारच्या गोष्टीमध्ये आपला जो ई पॉइंट वरती, ओके, ई पॉइंट हा आपला इक्विलिब्रियमचा पॉइंट होता बरोबर. या इक्विलिब्रियम पॉइंटला वरती जेव्हा मी चढवलं तेव्हा माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू कर्व हा वर होता ऍव्हरेज कॉस्टच्या कर्व पेक्षा. बरोबर आहे की नाही, आठवत आहे का तुम्हाला. ए पॉइंट जो ऍव्हरेज रेव्हेन्यू कर्व वरती आहे तो सी पॉइंटच्या म्हणजे ऍव्हरेज कॉस्ट कर्वच्या वरती आहे, म्हणजेच माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू मोठा आहे ऍव्हरेज कॉस्ट पेक्षा. मग मला सांगा जेव्हा ऍव्हरेज रेव्हेन्यू AR इज ग्रेटर दॅन ऍव्हरेज कॉस्ट तर मला कुठल्या प्रकारचा प्रॉफिट होतो. Super normal. Normal profit. व्हेरी गुड, सुपर नॉर्मल प्रॉफिट. म्हणजे फर्म जेव्हा AR हा म्हणजे हा AR कर्व हा AC कर्व पेक्षा मोठा असल्यामुळे, बघा इथे जर बघायला गेलं तर AC कर्व वर आहे आणि AR कर्व खाली आहे, पण जिथे इक्विलिब्रियमचा पॉइंट आहे त्या इक्विलिब्रियमच्या पॉइंटलाच वरती बघितलं तर A हा पॉइंट जो AR कर्व वर आहे तो C पॉइंट जो AC कर्व वर आहे त्याच्यापेक्षा वरच्या लेव्हलवर आहे. म्हणजेच इक्विलिब्रियम पॉइंटला A is greater than C, that is average revenue is greater than average cost आणि म्हणून फर्मला सुपर नॉर्मल प्रॉफिट होईल. द फर्म विल एन्जॉय सुपर नॉर्मल प्रॉफिट BPAC अँड दिस इज टर्म्ड ॲज मोनोपॉली प्रॉफिट. सो अशा प्रकारच्या प्रॉफिटला जो मोनोपॉली मध्ये होतो त्याला काय म्हणतात. Monopoly profit. करेक्ट. हे लक्षात आलंय का तुमच्या. आता तुम्हाला काय करायचं माहितीये का, तुम्हाला ही डायग्राम काढून घ्यायची. काढून घ्या बरं पटापट. एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे, वाय ऍक्सिस वर प्राइस, रेव्हेन्यू आणि कॉस्ट आहे. इथेही तुम्ही जर बघितलं तर आपण असं म्हणू शकतो ऍव्हरेज कॉस्ट कर्व आहे. पण यावेळी ऍव्हरेज कॉस्ट कर्व हा जो यू शेप्ड कर्व आहे ना तो AR ला इंटरसेक्ट करतोय ए पॉइंटला. म्हणजे मला असं म्हणता येईल की ऍव्हरेज कॉस्ट इज इंटरसेक्टिंग ऍव्हरेज रेव्हेन्यू कर्व ऍट पॉइंट A. ओके, इथे सुद्धा ई पॉइंटला इक्विलिब्रियम मिळालाय कारण MC आणि MR हे कर्व एकमेकांना इंटरसेक्ट करतायत आणि MC कर्व हा MR कर्वला खालून इंटरसेक्ट करतोय. म्हणजे आपल्याला ई पॉइंट मिळाला ज्याला इक्विलिब्रियम आहे. आपल्याला कडे यू शेप्ड असलेले AC आणि MC कर्व आहेत आणि आपण हे बघू शकतो की AR इज इक्वल टू AC. तर मग मी असं म्हणू शकते की जेव्हा AR इज इक्वल टू MC असं असतं तेव्हा फर्मला जो प्रॉफिट होतो त्याला साधा नॉर्मल प्रॉफिट असं म्हटलं जातं. आपल्याला हे माहिती आहे जेव्हा AR इज इक्वल टू AC असतं तेव्हा फर्मला नॉर्मल प्रॉफिट होतो. ओके, आणि आपण हे सगळं डायग्राम मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे शेजारच्या. ई पॉइंटला इक्विलिब्रियम आहे, OP ही आपली इक्विलिब्रियम प्राइस आहे आणि OQ ही इक्विलिब्रियम क्वांटिटी आहे. AQ हीच तुमची ऍव्हरेज कॉस्ट आहे आणि तोच ऍव्हरेज रेव्हेन्यू पण आहे कारण दोन्ही कर्व सेम पॉइंटला इंटरसेक्ट करतायत A ला. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ऍव्हरेज कॉस्ट ही पण AQ आहे
आणि ॲव्हरेज रेव्हेन्यू हा पण AQ आहे. बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो की टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला वापरून आपण AQ मल्टिप्लाइड बाय OQ करणार. बघा, AQ मल्टिप्लाइड बाय OQ करणार तरी आपल्याला सेमच रेक्टँगल मिळणार आहे OPAQ. आणि जेव्हा आपण टोटल कॉस्ट काढण्यासाठी ॲव्हरेज रेव्हेन्यू ॲव्हरेज कॉस्ट मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी किंवा आउटपुट करणार, सेम आपल्याला AQ चे कॉस्ट म्हणजे AQ मल्टिप्लाइड बाय OQ करणार, पुन्हा आपल्याला सेमच एरिया मिळणार. OPAQ म्हणजे कुठलाही रेक्टँगल मोठा नाहीये, दोन्ही सेमच रेक्टँगल आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की यावेळी त्या फर्मला टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट. येतंय लक्षात? म्हणजेच फर्म नॉर्मल प्रॉफिट मिळवतीये. नॉर्मल प्रॉफिट मिळवण्यासाठी आपली कंडिशन काय असते? AR शुड इक्वल टू AC. तुम्हाला दुसरा हे लक्षात येतोय? Yes, ma'am. नक्की? Yes, ma'am. सो तुम्ही हे लिहून घ्या बरं पटापट. आणि ज्यांना लक्षात आलं नाहीये त्यांनी जरा मला विचारा की जे मला नाही लक्षात आलंय, म्हणजे मी त्यांना सांगू शकेन. सगळ्यांना समजलंय का? Yes, ma'am. ओके. सो आज आपण मोनोपॉलीच्या शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे छोट्या काळात जेव्हा एखादा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हा व्हेरिएबल असू शकतो, चेंज करता येण्यासारखा असतो, बाकी सगळे कॉन्स्टंट असतात, अशा वेळी फर्मला सुपर नॉर्मल प्रॉफिट केव्हा होईल ते बघितलं, जेव्हा ॲव्हरेज रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज कॉस्ट असेल. कारण आपल्याला माहितीये मोनोपॉलीमध्ये ॲव्हरेज रेव्हेन्यू हा डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. एवढाच फक्त डिफरन्स आहे परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉली कॉम्पिटिशन मध्ये. ओके. वेअरॅज आपण हे बघितलं की नॉर्मल प्रॉफिट केव्हा होईल? AR इज इक्वल टू AC अशी कंडिशन असेल तेव्हा फर्मला नॉर्मल प्रॉफिट होईल. सो आपण 2 कंडिशन बघितल्यात, सुपर नॉर्मल प्रॉफिट ज्याला मोनोपॉली प्रॉफिट असंही म्हणतात आणि नॉर्मल प्रॉफिट. हे दोन्ही तुमच्या लक्षात आलंय का या 2 गोष्टी? Yes, ma'am. पेपरमध्ये तुम्हाला थोडंसं डायग्राम विषयी पण येस सांग. पेपरमध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी लिहायला लागतात. डायग्राम विषयी एक्सप्लेनेशन पण थोडं लिहायला लागतं, कोणते कर्व कसे आहेत ते, जसं की AC MC यू शेप्ड आहेत, AR MR डाऊनवर्ड स्लोपिंग आहेत, E हा इक्विलिब्रियम पॉइंट आहे, AQ ही काय आहे? ॲव्हरेज कॉस्ट आहे, ॲव्हरेज रेव्हेन्यू आहे, OP ही इक्विलिब्रियम प्राइस आहे, OQ ही इक्विलिब्रियम क्वांटिटी आहे. हे सगळं डायग्रामचं एक्सप्लेनेशन तुम्हाला उत्तर लिहिताना लिहायला लागतं. आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला जेव्हा टोटल रेव्हेन्यू, टोटल कॉस्ट ही जशी आता आपण दाखवली आहे डायग्राम मध्ये आणि त्या इक्वेशन्स मध्ये, ती पण दाखवायला लागते. तुम्हाला दाखवता येईल असं मी समजू का? जेव्हा हे PPT मी तुम्हाला पाठवेन, PDF नोट्स, तेव्हा प्लीज हे वहीत कुठेतरी छान नोट्स बनवून लिहून घ्या. आता तुम्ही डायग्राम काढल्यात पण त्याच्यात छान नोट्स बनवून लिहून घ्या, त्याचा तुम्हाला पेपरमध्ये नक्की फायदा होईल. ओके. कशाही प्रकारचा पेपर असला, ऑनलाईन ऑफलाईन तरी. कळतंय तुम्हाला? आज आपण इथेच Okay, ma'am. थांबूया आणि पुढच्या आठवड्यात भेटूया. तोपर्यंत बाय. हॅव अ नाईस डे अहेड. हॅव अ नाईस वीकेंड अहेड. बाय बाय. मी तुम्हाला अटेंडन्स शीट ऑलरेडी दिली आहे रे. दिली आहे. येस मॅम. ओके. तर तोपर्यंत बाय. मजा करा वीकेंड मध्ये. आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. बाय बाय.